मॅट्रिमोनियल साईटबद्दल आता अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 69 वर्षीय अमेरिकन नागरिक रुपिंदर कौर यांची लुधियाना इथं निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे आणि ही हत्या केली आहे त्यांच्या होणाऱ्या नवऱ्यानं। तर 69 वर्षीय रुपिंदर या अमेरिकेच्या रहिवासी असून लुधियाना इथं त्या आल्या होत्या आणि चरणजीत सिंग ग्रेवाल हे मूळचे लुधियानाचे असून ते यूकेला राहतात। तर या दोघांची भेट झाली एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर। त्यानंतर त्यांनी काही काळ डेट सुद्धा केलं। सुरुवातीला चरणजीत सिंग यांना लग्नाचं आश्वासन दिलं होतं, मात्र नंतर त्यांनी नकार दिला आणि रुपिंदरला संपवण्याचा कट रचला। चरणजीतनं लुधियानातल्या एका टायपिस्ट सुखजित सिंग याला हत्येची सुपारी दिली। सुखजितनं 12 जुलै रोजी बेसबॉल बॅटनं रुपिंदरची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह कोळशानं जाळला आणि तो पोत्यात भरला आणि त्यानंतर घुंगराणा येथील नाल्यामध्ये फेकून दिला। मात्र हत्येमागचं कारण पैसा हे सुद्धा होतं। रुपिंदरनं सुखजित आणि चरणजीत या दोघांना सुद्धा 30 ते 35 लाख रुपये पाठवले होते। तर चरणजीतने सुखजितला 50 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं होतं। शिवाय रुपिंदर यांनी सुखजितला पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा दिली होती आणि त्या त्यांच्याच घरात लुधियाना इथं राहत होत्या। रुपिंदरची हत्या करून सुखजितनं स्वतः पोलिसात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली, मात्र तपासात त्याच्या घरातूनच अनेक पुरावे पोलिसांना सापडले। एवढंच नाही तर रुपिंदरचा खराब झालेला आयफोन सुद्धा तिथे सापडला। त्यानंतर सुखजितला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चरणजीत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर आता पुन्हा एकदा मॅट्रिमोनियल साईट बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे।